सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। रोशन भाऊ, मोर्शी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटामध्ये 2 उपजिल्हा प्रमुख दिसतात। कोणी जर काही सांगत असेल की मी उपजिल्हा प्रमुख आहे, मी तालुका प्रमुख आहे किंवा मी विधानसभा प्रमुख आहे, या गोष्टीला काही तथ्यता नाही आहे। तुमचा म्हणण्याचा अर्थ की ते मनमानी कारभार करताय इतर पदाधिकारी? नाही, मनमानी कारभार नाही, बालिश बुद्धिबळ आहे। महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये 2 गट दिसतात, एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एक शिंदे गट। मात्र मोर्शी मतदारसंघात शिंदे गटातच 2 गट दिसतात। अनेक या ठिकाणी पदांचा देखील गैर वापर होतोय आणि या ठिकाणी त्या पदांबाबत बरीच चर्चा देखील रंगत आहे। या सर्व गोष्टींची दिलखुलास माहिती देण्यासाठी, स्पष्ट उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओवरती आज आपण आमंत्रित केलेलं आहे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख रोशन भाऊ लोखंडे यांना। खूप खूप स्वागत आपलं। धन्यवाद। रोशन भाऊ, मोर्शी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटामध्ये 2 उपजिल्हा प्रमुख दिसतात। कधी कोणी तालुका प्रमुख स्वतःला म्हणून घेतात, तर कधी उपजिल्हा प्रमुख म्हणून घेतात। तुम्ही देखील स्वतःला उपजिल्हा प्रमुख म्हणून घेताय, यामागचं नेमकं सत्य काय? नाही, मी स्वतःला उपजिल्हा प्रमुख म्हणून घेतो असा विषय नाही। माझ्याकडे जे पक्षाने जबाबदारी दिलेली आहे उपजिल्हा प्रमुख म्हणून इथे, माझी जी नियुक्ती थेट बाळासाहेब भवन येथून मुंबईतून झालेली आहे संजयजी मोरे साहेबांच्या पत्रावरती। आणि संजय मोरे साहेबांच्याच पत्रावरती शहराध्यक्ष असो, उपजिल्हा प्रमुख असो, तालुका प्रमुख असो, विधानसभा प्रमुख असो, कुठलंही पद असो, ते मोरे साहेबांच्याच लेटरवरती होतात। पूर्ण महाराष्ट्रामध्ये नियुक्ती कुठलंही पद असो, तर तेच ऑथोराईज आहे, तेच पद आहे। कोणी जर काही सांगत असेल की मी उपजिल्हा प्रमुख आहे, मी तालुका प्रमुख आहे किंवा मी विधानसभा प्रमुख आहे, या गोष्टीला काही तथ्यता नाही आहे। तुमचा म्हणण्याचा अर्थ की ते मनमानी कारभार करताय इतर पदाधिकारी? नाही, मनमानी कारभार नाही, बालिश बुद्धिबळ आहे। मनमानी कारभार कसा कोणी मनमानी कारभार कसा करणार आहे? बरं, जे आपण पत्रकारांना न्यूज देतो तेव्हा ते पत्रकारांनी पण त्यांना विचारायला पाहिजे की तुम्ही तालुका प्रमुख, विधानसभा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख 3-3 पदं आम्हाला टाकायला लावता तुमच्या नावावरती, तर त्याचं तुमच्याकडे काय आहे, लेटर आहे की काय आहे, ते तुम्ही नियुक्तीपत्र बघायला पाहिजे। तर या संदर्भात तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे का? हो, अभिजितदादा अडसूळ आमचे नेते आहेत, त्यांना या सर्व गोष्टींविषयी त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। येणाऱ्या 8 ते 15 दिवसामध्ये त्यांच्यासोबत मीटिंग पण आहेत आणि तिथे जिल्हा प्रमुख वगैरे सर्व राहणार। आणि तिथे जे काही आता इथे पदाचा इश्यू चालू आहे की कोणी म्हणतात उपजिल्हा प्रमुख आहे, तालुका प्रमुख आहे, इथे फक्त तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विधानसभा संघटक आणि मोर्शीला संजय भाऊ टेकाडे तालुका प्रमुख ह्याच नियुक्त्या झालेल्या आहे। आणि लवकरात लवकर आम्ही या 1 महिन्याच्या आतमध्ये सर्वांच्या आता नियुक्त्या करणार आहोत। बरं, पक्षामध्ये अनेकदा उपजिल्हा प्रमुख 2-3 असतात, मग असं असू शकते का? नाही, असं असू शकते। 2 उपजिल्हा प्रमुख पक्षामध्ये घेता येते मोर्शी विधानसभेला, 2-3, ते जसा पक्षाचा वरून आदेश असतो तो आम्हाला स्वीकारावा लागतो। नाही की ते अधिकृत नाही? नाही, अधिकृत नाही। ज्या दिवशी त्यांना संजय मोरे साहेबांचं पत्र मिळेल, नियुक्तीपत्र, त्या दिवशी ते त्या पदावरती उपजिल्हा प्रमुख आहे रुजू झाले म्हणून समजून। ठीक आहे, तुम्ही उपजिल्हा प्रमुख म्हणून आहेत, कुठले कामे, कुठलं कार्य तुम्ही मतदारसंघात केलं? आता कार्य तर बरेचसे केलेले आहेत। आता म्हणजे इतकं जर कार्य सांगत राहील तुम्हाला तर मला वाटतं इथेच वेळ निघून जाईल आपली। कंत्राटनिक कामगारांचा विषय असो, त्यांना नगर परिषदमध्ये आपण इथून 1 वर्षाआधी मुद्दा उचललेला होता। ज्यावेळेस मी उपजिल्हा प्रमुखपदी माझी नियुक्ती झाली तर तोच मी आधी मुद्दा उचलला। तर त्यांना 8,000 मिळायचं पेमेंट, 7 ते 8,000, पण त्यांना किमान वेतन 22,000 पाहिजे होतं। तर ते किमान वेतन आपण लावून दिलं त्यांना। तिथल्या अग्निशामकवाले, पाणी पुरवठावाले, जे काही तिथले कंत्राटनिक कामगार आहे, सर्वांचा पगार आपण आज त्यांना 22,000 रुपये मिळत आहे। रक्तदान शिबिर किंवा सामाजिक कार्यक्रम वारंवार घेण्यात येते आपल्या मार्गदर्शनाखाली। आणि 23 तारखेला बाळासाहेबांची जयंती होती, त्या जयंतीनिमित्त आपण लोणी येथे दादाजी दरबार येथे रक्तदान शिबिर घेतलं। आणि बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, त्याच ध्येयावर आम्ही आजही चालवतात आणि पुढे चालत राहतो। बाळासाहेबांचे जे विचार आहेत आधीपासूनचे
त्याच विचारांवरती आजही आम्ही चालत आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना आजही पुढे नेलेली आहे बाळासाहेबांच्या विचारांवरती. त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत आणि उद्याही आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवरतीच काम करू. बरं, ठीक आहे. तुम्ही आता सगळं वर्षभर विविध कार्यक्रम घेता, कार्य करत असतात, पक्षवाढीसाठी काम करत असतात. मग आता पुढे नगर परिषद असो, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, कशी भूमिका असणार आहे असं? पक्षाचा जो आदेश राहील, मान्य श्री पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, आता त्यांचा काय आदेश आहे तो आदेश आल्यानंतर आम्ही नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो पूर्ण ताकदीने लढू. आणि हा वरुड नगर परिषदमध्ये हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे आणि शिवसेनेचाच भगवा होता. त्यामुळे इथे पुन्हा नगर परिषदेवरती फडकवण्याचा भगवा हे आम्ही कार्य करू आणि तो फडकवणार म्हणजे फडकवणार. आपण बघू शकतो मोर्शी मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये जे अनेक पदाधिकारी स्वतःला उपजिल्हा प्रमुख म्हणून घेत आहे ते अधिकृत नाही असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख रोशनभाऊ लोखंडे यांनी केलेला आहे. तर येणाऱ्या काळात निवडणुकांमध्ये आम्ही सर्वजण उतरणार आहोत आणि विजयसुद्धा मिळवणार आहोत अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.